लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. दहावी, 12वी आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं गुणगौरव सोहळ्यात सन्मान केला गेला. यावेळी विद्यार्थ्यांना कष्ट, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचं महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केलं गेलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव खपाळे यांनी विद्यार्थ्यांना यशासाठी कष्ट, जिद्द आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन केलंय. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर कोणतंही ध्येय गाठता येतं असंही त्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांना गुणवत्ता, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर यशाचं सर्वोच्च शिखर गाठता येतं असा विश्वास मंत्रालयातील माजी अधिकारी दत्ता कडू यांनी बोलून दाखवलाय. मी शिवनेरी क्लबकडनं खेळते आणि आधी जिल्हा झाला, त्यानंतर आमची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. ती स्पर्धा संभाजीनगर येथे झाली आणि तिथनं आमचे नॅशनलसाठी सिलेक्शन झाले. आमचे मार्गदर्शक श्री राजेंद्र पुजारी सर, त्यांचं आज आम्ही जिथं पण आहे त्यांच्यामुळे आहे आणि साई आदर्श संस्था यांच्याकडनं आमचे सत्कार करण्यात आले, त्याच्यासाठी धन्यवाद. इथे साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने आम्हा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे. तर त्यामुळे शिवाजी अप्पा कपाळे यांना मी धन्यवाद. मी इथे साई आदर्श मल्टीस्टेट या इथे आलेलो आहे आणि आमचे सत्कार झालेले आहे. श्री कपाळे साहेब यांनी आम्हाला सन्माननीय केलेले आहे आणि आमचे मार्गदर्शन करणारे सर तसेच पुजारी सर आहेत. आम्हाला चांगले मार्गदर्शन देणारे आमचे सर. मला 10वी मध्ये 96.80% मिळाले. आज आम्हाला साई आदर्श मल्टीस्टेट यांनी आमचे सर्व 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. या सत्कार आयोजन केल्याबद्दल सर्व व्यवस्थापकांचे मी आभार मानते. असेच त्यांनी आम्हाला चांगली दिशा दाखवली. साई आदर्श परिवाराच्या वतीनं 10वी व 12वी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सन्मान आज आपण या ठिकाणी आयोजित केला होता. त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल संघात ज्यांची निवड झाली त्याही विद्यार्थिनींचा सन्मान आज आपल्या साई आदर्श परिवाराच्या वतीने करण्यात आला. दरवर्षी सातत्यानं आपण खेळाडूंना असेल किंवा शाळेत प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थिनींचा असेल कायम सन्मान आपण त्या ठिकाणी करीत असतो. त्यांच्यावर शाबासकीची थाप आपल्या साई आदर्श परिवाराच्या वतीनं कायम राहावी या हेतूनं आणि ते विद्यार्थ्यांना आपल्या मिळालेल्या यशासाठी आपल्या पाठीवर कोणीतरी शाबासकीची थाप त्या ठिकाणी देतंय ही त्यांना जाणीव त्या ठिकाणी व्हावी आणि त्यांनी आपलं पुरं करिअर त्या ठिकाणी घडवावं अशी त्या ठिकाणी आमची भावना कायम त्या ठिकाणी आहे. आणि साई आदर्श परिवार या विद्यार्थ्यांबरोबर कायम त्या ठिकाणी राहत असते. सर्व विद्यार्थ्यांचं मी साई आदर्श परिवाराच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. साई आदर्श फक्त पैसे देणे व घेणे इतक्यावरच न थांबता सामाजिक कामात कायम साई आदर्श परिवार त्या ठिकाणी आघाडीवर आहे. अनेक काम साई आदर्शच्या माध्यमातून सामाजिक कामं धार्मिक असतील, शैक्षणिक असेल, खेळाडूंना त्या ठिकाणी खेळाडूंना असेल सहकार्याची भूमिका आपण कायम त्या ठिकाणी साई आदर्श परिवाराने ठेवलेली आहे. इथून पुढे काळात आम्ही ठेवीत राहू. साई आदर्श परिवारावर आपण सर्वांनी जो विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे, एवढं मोठं काम आम्ही त्या माध्यमातून उभं करू शकलो त्याबद्दल सर्वांचे साई आदर्श परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो.
यावेळी योगगुरू किशोर थोरात, संचालक अविनाश साबरे, साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता कपाळे, माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब शिरसाट, योगेश आंबेडकर, अजित येवले, रामेश्वर तोडमल, राजेंद्र पुजारी, सुनील संचेती, अन्सार टेलर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात 10वी आणि 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणाऱ्या शिवनेरी क्लबच्या खेळाडूंचाही सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला गेला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार रफिक शेख यांनी केलं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.